नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का मेंटरशिप बद्दल नाही का जे मला विचारत होते काय असलं पाहिजे ते आपण आजच टाकू, पण थोड्या वेळाने टाकू व्हिडिओ। आजचा यासाठी आहे की जे आपल्या एमपीएससी ने जे नोटिफिकेशन काढलं ज्यामध्ये तलाठी सहित आणखी काही संवर्ग त्यांनी ऍड केले आणि त्यांनी ग्रुप सी मध्ये नाही का ऍड केलेले आहे। नक्की त्याबद्दल नाही का त्यांचं आभारच मानायला लागेल, कारण की तलाठी जी ऑफलाईन होत आहे आणि आपल्याला नाही का एक महत्वाचं काय माहित आहे का की आपल्याला हे सांगता येईल आयोगाले ज्यावेळेस ते आता आपण नाही का आंदोलन सुरू मोर्चागिरीच्या सुरू आहे, बरेच आंदोलन झाले होते आणि आपल्याला माहित आहे की ऑफलाईनच पाहिजे, आपली मागणी ऑफलाईनच असणार आहे। आणि कारण की कसं आहे हे ज्यावेळेस कंडक्ट करीन त्यांनी इतके फॉर्म आल्यावर तर ते आपल्याला सांगता येईल की तुम्ही ऑफलाईन इतक्या प्रकारे हँडल करू शकता, तर मग का घेऊ शकत नाही हे बराच क्वेश्चन राहणार आहे। आणि एक लक्षात घ्या, हे जरी आपल्या समोर ऍड टाकली तरी आपल्याला नाही का आंदोलनच्या वेळी ज्यावेळेस पुण्यामध्ये मोर्चावीर आंदोलन तिथं सहभागी व्हायचं, स्टडी थोडा बाजूला ठेवायचा, पेपर आला म्हणजे आपण पूर्ण तिकडं, कारण की भविष्याचा प्रश्न आहे। या अटेमध्ये आपण जर स्वार्थी दृष्टिकोन पाहायला हवा, जाऊ दे बा आंदोलनात काय जाऊ असं नाही करायचं। ज्यावेळेस तिथं बसेल त्यावेळेस नक्की जायचं, कारण की भविष्याचा प्रश्न आहे। हे अटेम्प्ट जर तुमचा निघला नाही, उदाहरणार्थ पकडा कोणाचा सर्वांचा निघणार आहे का नाही, त्यामुळे आपल्याला फ्युचर मध्ये सुद्धा पारदर्शक एक्झाम झाली पाहिजे आणि एकाचीच झाली पाहिजे, नॉर्मलायझेशनचा उल्लेख नसला पाहिजे। जे करायचं एमपीएससी अंडरच करायचं असं आपली मागणी असली पाहिजे, नाही तर थोडंसं दिलं आणि बाकीचं विसरलं असं नसलं पाहिजे, हे सांगण्याचं होता। आता येऊ आपल्या मुद्द्यावर। लक्षात घ्या, ग्रुप सी जी झालेली आहे आणि हे ऍड झालेली आहे, काही मुलं जी होती प्रॉपरली तलाठी किंवा ग्रुप सी ची करे त्यांना थोडासा झटका पोहोचला असेल, कारण की माहित आहे का त्यांनी मराठी इंग्लिश आणि त्यांचं गणित आयटी यांच्यावर फोकस होता ट्रॅडिशनल। परंतु जे एमपीएससी चे मुलं आहेत जे प्रॉपरली एमपीएससी करतात त्यांना फायदा झाला खूप, कारण की त्यांना जीएस जे आपण ग्रुप सी ग्रुप बी करू ते सिलेबस आहे, 7 सब्जेक्ट आहे जे आज सांगणार आहे मी। आणि परंतु यांना कसं असते, यांची जीएस वर तेवढी पकड नसते खरंच, म्हणजे आपली जी सरळ सेवेची असतात त्यामुळे त्यांना नाही का थोडा अडचण जाईल। परंतु लक्षात घ्या, तुम्ही जे इंग्लिश मराठी गणित आयटी करता ते तुम्हाला मेन्सला कामा पडणार आहे, कारण पहा ऑफलाईन नॉर्मलायझेशन जर पेपर झाला तर तुमची संधी हुकणार आहे 100%, तुम्ही पाहायलाच असन। परंतु आता एमपीएससी घेत आहे स्टडी, आपल्या स्टडीसाठी 3 महिने आहे आपल्यापाशी, खास 3 महिने स्टडी होते, कारण की सरळ सेवेमध्ये तुम्ही गणित तुमचं खूप चांगलं असते, गणित रिजनिंग तुम्ही 20 पैकी 17 ते 18 प्रश्न सुद्धा बरोबर आणू शकता एवढं तुम्ही, कारण की तुम्ही दिली असेल कंबाईन त्यामध्ये तुमचा स्कोर चांगलाच येणार गणितात। परंतु जीएस मध्ये तुमचा कमी आहे तुमची पकड, त्यामुळे मी काय म्हणताय तुम्ही निगेटिव्ह न पाहता त्याला तुम्ही एक संधी म्हणून पहा, कारण की एकाशी 100 क्वेश्चन सर्वांना सारखे असणार आहे आणि नॉर्मल आणि त्यामध्ये काय म्हणते आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे, कट ऑफ खूप कमी येईल, जागा 5000 आहे। ज्यावेळेस कट ऑफ ज्यावेळेस 7000 जागा होत्या ग्रुप सी च्या त्यावेळेस कट ऑफ ओपनचा 19 लागलेला आहे आणि कार्डचा तर सोडूनच द्या, तुम्ही 19 जर मार्क भेटत असेल तर आपण प्री क्रॅक होणार आहोत। म्हणून निगेटिव्ह न जाता तुम्ही संधी पहा, आणि एक कसं आहे आपल्याला पारदर्शकपणे एक्झाम झाली तरच चांगली आहे, नाहीतर काय फायदा आहे त्या गोष्टीचा। आणि मेन्स सुद्धा 2 महिन्यावर आहे, त्यामुळे आपण प्री आणि मेन्स याचा थोडंसं जर आपण कॉम्बिनेशन केलं व्यवस्थित तर नक्कीच होईल। आणि मी तर म्हणतो, मी जे आता कंबाईंड ग्रुप बी झालेली होती आपली 26 ची, पेपर टफ गेला सर आले, परंतु 27 क्वेश्चन्स नाही का आपल्या फ्री व्हिडिओ मधून आलेले आहे, मी पीडीएफ टाकलेली आहे, न्यू स्टुडंटला ते माहित असावं म्हणून टाकलेली आहे की बा कसं स्पॉन्सरशिपचं काही विषय नाही आहे, परंतु तुम्हाला कळलं पाहिजे की बा येत आहे बा ते पेज, ते बी फ्री आहे। ज्यांना मेंटरशिप लावायची नसेल नको लावू, परंतु ते व्हिडिओ पहा, जे व्हिडिओ आहे ना आपल्या याच्यावर एक पीआयक्यू सोर्स आहे, सर्व व्हिडिओ आहे, सायन्स इकॉनॉमिक्सची क्लास लावायची सुद्धा गरज नाही, ते व्हिडिओ जर पाहिले तर तुम्ही नक्की पहा। आणि स्टुडंटने लक्षात घ्या, आपल्याला मी इथं सांगणार आहे ते पुढे जाऊन, आणि आता आपल्याला 5000 जागा आहे, जवळपास 5000 प्लसच असणार आहे यामध्ये, आणि हे आणखी जागा वाढणार आहे। त्यामुळे यामध्ये जे मुलं नाही का 30, मी तर म्हणतो कट ऑफ 40च्या आतच राहणार आहे 100%, लक्षात घ्या 40च्या आत। मी तर सांगणार नाही कट ऑफ, कारण की पेपरवर अवलंबून असते, परंतु एक अंदाज सांगू शकतो 40च्या आतच राहणार आहे। आणि आपल्याला सर्व करायचं नाही आहे, या व्हिडिओ मधून सांगेन की सर्व वाचायचं नाही आहे, 3 महिन्यामध्ये काय करायचं नेमकं काय आजच्या व्हिडिओ मधून कव्हर होईल। आणि माझ्याबद्दल थोडक्यात सांगतो, मी पहा मी राज्यसेवा 2024 ही पूर्व परीक्षा आहे, जिथं मला 122.50 होते, ज्यांना न्यू स्टुडंट नाही त्यांच्यासाठी। त्यामध्ये कट ऑफ मध्ये याची जी मी मार्कशीट आहे ते 2 दिवसाच्या व्हिडिओ मध्ये टाकलेली आहे, ते व्हिडिओ नक्की
पहा, कारण की त्यामुळे तुम्हाला काय होते माहिती आहे का, की बा यांनी स्वतः एक्सपिरियन्स दिलेला आहे आणि त्याचा नक्की फायदा होणार आहे हे सांगण्यासाठी आहे, लक्षात घ्या. इथं मला 10+ मार्क जास्त होते. आता जे ग्रुप राज्यसेवा झाली 26ची, त्यामध्ये मला 100.50 आहे. इथं सुद्धा क्लिअर आहे, मेन्सले आहे, लक्षात घ्या. कंबाईंड ग्रुप बी 2024 71.25 होते मला मार्क 100 पैकी, लक्षात घ्या. आणि 2025 60 आहे, 2026 ला नाही का 60च आहे, समजा 60 किंवा थोडं मला सेकंड आन्सर की थोडा कमी झाले वाटते, 59 काहीतरी आहे. पाहू ते मी पाहिलं नाही मार्कशीट, परंतु मी 57 पकडून चला, 57 का 58 आहे यामध्ये. म्हणजे होते कसं माहित आहे का, ते हे सांगण्याचा उद्देश काय, कट ऑफ पेक्षा 10-8-9 मार्क जास्त आहे तर मी तुम्हाला योग्य प्रकारे गाईड करू शकतो. कंबाईंड ग्रुप सी जर म्हटलं तर 61.50, इथं तर जवळपास मला नाही का 20 ते 25 मार्क जास्त आहे. आणि 2025 मध्ये ग्रुप सी जी होती मागची, तर तिथं मला 65 मार्क आहे, हा लक्षात घ्या हे. आणि आता जे होणार राज्यसेवा जे मेन आहे 2024ची जे ऑब्जेक्टिव्ह झाली होती, त्यामध्ये मला नाही का जवळपास मी मेन्स 12 मार्कने गेलेली आहे, हा. आणि 3 वेळा मी राज्यसेवा मेन दिली, अनुभव आहे, लक्षात घ्या. माझ्या चुकातून तुम्ही शिका, हेच सांगण्याचा उद्देश आहे. याच्या मार्कशीट मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, एकदा नक्की पहा, म्हणजे हेल्पफुल ठरणार आहे. आता येऊ आपल्या नाही का जे ज्यासाठी आज व्हिडिओ बनवला आहे, तलाठीसाठी किंवा इतर जे संवर्ग आहे, सिलेबस सेम तलाठी आणि ग्रुप सी आणि ग्रुप बी चा काही वेगळं नाही आहे. जर ग्रुप बी तुम्ही वेगळं पकडत असाल ग्रुप सी, तर ते चुकीचं आहे, कारण की सर्वाले 7 सब्जेक्ट आहे. हे जे मी लिहिले आहे हेच आहे. आणि कसं करायचं या म्हणजे जवळपास 90 दिवसात, तेच मी आज सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, तलाठी भरती जी आहे ग्रुप सी सेम आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, आपल्याला MPSC ला जर समजायचं असेल तर ते 2 गोष्टीतून समजते आपल्याला. एक आहे सिलेबस आणि PIQ. हे मी ऑलरेडी नाही का यावर म्हणजे डिटेल व्हिडिओ टाकलेले आहेत 2-3 दिवसापूर्वी, हे तुम्ही पहा. परंतु मी एक एक्झाम्पल सांगतो न्यू स्टुडंटला, की सिलेबस मध्ये काय समजते आपल्याला, की सिलेबस मध्ये हे समजते की किती सब्जेक्ट आहे हे वाले, बरोबर आहे. परंतु आपल्याला सिलेबस मध्ये हे सुद्धा कळते की बा इतिहास ज्यावेळेस आपण शिकतो तर इतिहास मध्ये किती प्रकार असतात, 3 प्रकार असतात ना, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. तर मग आपल्याला कशावर भर आहे फ्रीला, तर ते आहे आपल्याला फक्त आधुनिक भारताचा इतिहास प्लस महाराष्ट्राचा विशेष संदर्भात. म्हणजे इथं प्राचीन आणि मध्ययुगीन 100% स्किप करायचं आहे, म्हणजे वाचायचंच नाही. कंबाईंड ग्रुप बी असो सी, फक्त ते कोणाला आहे, राज्यसेवावाले आहे, जे प्री देतात त्यांना. त्यामुळे हे तुमचं करणं काम आहे, नाही तर पहिल्या पेज पासून वाचत आहोत आपण, हे फार चुकीचं आहे. या 3 महिन्यात हे करायचं नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. आणि दुसरं काय करते माहिती आहे का, सिलेबस मधून तर आपल्याला जसं सायन्स जर घेतलं तर 5 प्रकार आहे, आरोग्यशास्त्र, बायोलॉजी, केमिस्ट्री, हायजीन, आरोग्यशास्त्र, अशी 5 प्रकार आहे. परंतु त्यांनी डिटेल दिले नाही की बा आरोग्यशास्त्रात मला वाचायचं काय, बायोलॉजी मध्ये नेमकं मला वाचायचं काय. मग हे कुठं करणार तुम्हाला, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण की त्यामधून काय करणार आहे माहिती आहे का, जसं जर उदाहरणार्थ मी एक्झाम्पल पुन्हा होईल, परंतु वनस्पती जो टॉपिक आहे, तर वनस्पतीमध्ये प्रश्न कुठं आहे हे कुठं सांगणार. 21,000 जे लोकसेवा पब्लिकेशनचा प्रश्नसंच आहे, त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे आपला, काय बुक लिस्टवर सर्वच आहे. तुमचे प्रश्न सर्व त्या व्हिडिओमध्ये एकदा फक्त स्क्रोल करून पहा, म्हणजे डिटेल मध्ये. फक्त सांगण्याचा उद्देश काय, की वनस्पतीमध्ये नेमकं काय वाचायचं हे PIQ समजणार. 21,000 गेलं वनस्पती टॉपिक, मग तिथं करणार वनस्पतीचे जे 16 मूलद्रव्य आहे, सूक्ष्म, स्थूल आणि बेसिक, याच्या प्रकारावर आहे. त्यानंतर दुसरा टाइप काय आहे प्रश्न, वनस्पतीचे हार्मोन्स, ज्यामध्ये 5 हार्मोन्स असतात. ऑक्झिन आहे, त्या सायटोकायनिन, जिब्रेलिन्स, अबॅसिक ऍसिड आणि एक आहे इथिलीन. या 5 याच्यावर आहे. माहिती किती आहे, 1 पेजची, आणि 3 मध्ये अवेलेबल आहे, आपले व्हिडिओ तयार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर वनस्पतीमध्ये आणखी कोणता प्रश्न आहे, तर वनस्पतीचे काय सांगू शकतो आपण, वनस्पती 16 मूलद्रव्य आहे त्याच्या कार्यावर सुद्धा प्रश्न आहे. हे टॉपिक समजत आहे का तुम्हाला मी काय म्हणताय. आणि त्यानंतर काय प्रश्न आहे माहिती आहे का, वनस्पतीवर जर आपण सांगायचं झालं तर वनस्पती जे शेवाळ असते ना, शेवाळाचे 3 प्रकार आहे, त्याच्यावर प्रश्न आहे, लक्षात घ्या. ते हरित शेवाळ कोणतं, ब्राऊन कोणतं, याचे 3 प्रकार आहे आपल्याला. त्यामुळे ते डिवाइड, म्हणजे आपल्याला कळत काय माहिती आहे का, एक फ्लोच कळत आहे की बा हे 3 प्रकार केले, याची माहिती लिंक केली तर 1 मार्क फिक्स भेटते. जर हार्मोन्स 5 आहे, हार्मोनची माहिती आणि PIQ जर करेक्ट केले 1 मार्क भेटते. हेच त्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि ज्यांनी मेंटरशिप बॅच लावली नाही तरी चालते, परंतु ते व्हिडिओ पहा, फ्री मध्ये आहे, लक्षात घ्या. कारण की त्यातून इतकं करणार ना तुम्हाला सांगता. अरे आता फ्री मध्येच नाही का, मी ग्रुप सी ची नाही, ग्रुप बी ची नाही म्हणता 27 क्वेश्चन्स, तिथं मी पूर्ण लिस्ट टाकलेली आहे. ग्रुप बी, सी, मेन्स, पूर्ण राज्यसेवा प्रश्न आलेले आहे,
तुम्ही एकदा चेक करा, त्यानंतरच नाही का मेंटरशिप बॅच लावा, हे लक्षात घ्या. कारण आता मी काय करणार आहे, 1 पेज 1 मार्क हाच उद्देश असणार आहे. हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होईल, हेच मी सांगतो. कारण की रिपीट आहे, त्या व्हिडिओमध्ये एवढं डिटेल सांगितलं ना तुमचाही वेळ जाणार नाही. तुम्ही एकदा पाहून घ्या, मी नाही तर टेलिग्रामवर टाकतो व्हिडिओ, तो नक्की पहा. त्यानंतर पहा सिलेबस मधून, आता तुम्हाला सांगितलं सिलेबस आणि PIQ आपलं बायबल असलं पाहिजे. आणि खास करून PIQ एका लेवलचे जर क्वेश्चन आपण सोडत असन समजा, तर त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की बा याच्यात नेमकं वाचायचं काय आणि नेमकं सोडायचं काय. हे ज्या व्यक्तीला कळलं त्याचं काम इझी झालं, हे लक्षात घ्या. नाही ते म्हणतो आपण स्मार्ट स्टडी, म्हणजे घटना समिती प्रकरण केलं तर नेमकं त्यामध्ये कुठं मी प्रश्न आणि त्याचे प्रश्न कसे करेक्ट करत आहोत आणि लिंक करत आहोत आणि त्याची थोडीशी माहिती ऍडिशनल, याला म्हणते PIQ बेस्ड स्टडी, PIQ ओरिएंटेड. यामध्ये काय होणार, तुमचे सर्व PIQ होणार, अनालिसिस होणार आणि जे आपण म्हणतो ना ज्यावर प्रश्नच नाही त्यावर आपण फोकस करणार का नाही, हे तुम्हाला सांगतो मी पुढे जाऊन, लक्षात घ्या. आणि बुक पहा, सिलेबस सेम आहे तुमच्यापाशी, 21,000 सेम आहे, बुकलिस्ट बी सेम आहे सर्वांपाशी. मग चेंज काय माहित आहे का, तुमचा स्टडी अप्रोच, स्टडी मेथड हे तुमची चेंज असलं तरच तुमच्या मार्क मध्ये वाढ होते. नुसतं नॉलेज गेन करून काहीच होणार नाही, हे सांगण्याचा उद्देश आहे. कारण की 10 पेज वाचले तरी 1 मार्क नाही भेटत आणि 1 पेज वाचलं 1 मार्क भेटताय, तर कोणतं तुम्हाला व्यवस्थित वाटते ते. कारण की मी 10 ते 15 मी सर्व वाचून सर्व वाचवून काय क्रक्स देता येते विद्यार्थ्याला ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की पहा, लक्षात घ्या. कारण की हे या गोष्टी ज्या आहे का नाही मी ऑलरेडी सांगितलेल्या आहे या व्हिडिओमध्ये, मी लिंक टाकतो, ते नक्की पहा. तुम्हाला जर हे क्रॅक करायची असेल एक्झाम या 3 महिन्यात तर तुम्हाला ते हेल्पफुल ठरणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, हे स्टडी अप्रोच फार मेथड आहे, लक्षात घ्या. हे ज्याचा चेंज झाला त्याचा रिझल्ट मध्ये येते. पाहिजे काय करावे, तर आपली एक चौकट असते, आपली काय आहे चौकट आहे. या चौकटीत जर तुम्ही काम केलं तरच तुमचा रिझल्ट आहे. तर कोणती चौकट आहे, PIQ जे आपण तुम्हाला सांगितलं 21,000. त्यानंतर त्याचे अनालिसिस, उदाहरणार्थ पहा PIQ कोणता, जसा आता प्रश्न पहा, असं कोणतं हार्मोन्स आहे वनस्पतीचं जे फळे पिकवण्यासाठी उपयोगी ठरते, तर त्याचं उत्तर आहे इथिलीन, बरोबर आहे. मग हे आलं तुमचं PIQ. मग तुम्ही इथे अनालिसिस काय करणार आहे, 21,000 मध्ये जाऊन वनस्पती टॉपिक काढसान, वनस्पतीच्या टॉपिकवर वनस्पती हार्मोन्सवर जे 5 प्रकार आहे त्याच्यावर प्रश्न पाहायसान तुम्ही लिंक करून की हे 5 प्रकार आहे, जिब्रेलिन आहे, सायटोकायनिन, इथिलीनवर तर पुन्हा रिपीट आहे, हाच क्वेश्चन रिपीट मारला. मग तुम्हाला काय करते, प्रश्न तुम्ही पाहून घेता 21,000 मध्ये त्याच टॉपिकवर. मी टॉपिक म्हणतो सब टॉपिक, तुम्हाला मी सर्व वनस्पती वाचायला नाही सांगत आहोत, फक्त हार्मोन्सवर प्रश्नाला तुम्ही हार्मोन्स पाहायचा. त्यानंतर तुम्ही काय करसान, हे झालं तुमचा PIQ, तुमचे लिंक झाले. त्यानंतर त्याची अदर माहिती ज्याला म्हणतो आपण अनालिसिस, आणि ते अनालिसिस झालं मग ते झालं त्या, मग म्हटलं मी की बा वनस्पती हार्मोनचा तर रिपीटच क्वेश्चन आहे बरेच, परंतु मी म्हटलं आता हे अनालिसिसचं आहे. जसं आता मी म्हटलं त्यांनी एक अबॅसिक ऍसिड आहे, त्यांनी आता म्हटलं स्ट्रेस हार्मोन कोणाला म्हणते किंवा संकटकालीन संपर्क कोणाला म्हणते, हा विचारला नाही प्रश्न पण येऊ शकते, हा लक्षात घ्या. ते आपण व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्यांनी जर म्हटलं आता स्ट्रेस हार्मोन कोणाला म्हणते, हा प्रश्न आलता का पूर्वी नाही, परंतु मला काउंट टॅकल झाला, मी याचं अनालिसिस केलं बा, जे संदर्भ ग्रंथ असन, स्टेट बोर्ड असन, हे केलं. परंतु मी ऑलरेडी तुम्हाला ते दिलेलं आहे फ्रीमध्ये, तुम्ही पाहिलं तर नक्कीच फायदा होईल. म्हणजे याला म्हणतो अनालिसिस. आणि तिसरा प्रश्न येते काय माहिती का, तिसरा म्हणजे आपण जे म्हणतो चौकट मधला, त्याला म्हणतो आपण लॉजिक अप्रोच, ज्याला म्हणतो आपण ट्रिक्स. हे या 3 गोष्टी ज्याला जमल्या त्यालाच रिझल्ट येते. लॉजिक अप्रोच कसं असते माहिती आहे का, आता तुमचे 10 ते 12 मार्क नुसते प्रश्न वाचल्याने सुटते. आणि हे मी ऑलरेडी तुम्हाला नाही का आता जे पेपर झाला कंबाईन तिथं सांगितलेली आहे, सोर्स टाकलेला आहे की रिपीट किती आहे आणि इतिहासचे किती, भूगोलचे सर्व टाकलेले आहेत. तुम्ही एकदा ते पहा, कारण की ते जर नाही पाहाल तुम्ही डायरेक्ट पुस्तकावर गेले तर तुम्ही इथंच फेल झालेले आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हटलं मी PIQ पाहत नाही, मी डायरेक्ट बुक्स वाचतो, बुक्स वाचायचं नाही आपल्याला, बुक्स तर ऑलरेडी आहे सर्व गोष्टी, आणि वाचण्याचं काम असतं तर सर्वच लागले असते, सर्व नाही. तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं त्या व्हिडिओ मधून कळणार. आणि किती क्वेश्चन आता रिपीट येत आहे, म्हणजे पॉलिटीमध्ये 15 प्रश्न आले तर पॉलिटीपैकी 15 पैकी किती मार्क येतात आपले, 12 ते 13 मार्क नाही का रिपीट आहे क्वेश्चन. 2 मार्क थोडं 2 प्रश्न जर ऑलरेडी वेगळे राहिले तरी 13 मार्क. मग स्कोरिंग आहे का, नाही स्कोरिंग आहे ना, मग 13 मार्क आपले पहिले हक्काचे घ्यायचे. कारण ज्या गोष्टी रिपीट आहे, जे अनालिसिसच्या आहे, जे लॉजिकच्या आहे, यामध्ये जर तुम्ही चुकत असाल तर तुमचा रिझल्ट येईल का, नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन डिटेलमध्ये, लक्षात घ्या. हे चौकट पाहिजे. आणि लॉजिक अप्रोचवर आपला नाही का व्हिडिओ आहे एक 3 महिन्यापूर्वीचा, आणि एक राज्य शिवाजी झालेली आहे आपली आता प्रीची, तिथं मी प्रश्न आपल्या व्हाईट बोर्डवर शक्य नाही, परंतु मी तिथं नाही का सांगितलं
हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे, हा प्रश्न चुकाले पाहिजे का, हा प्रश्न तुम्ही स्किप करायला पाहिजे का, हा या प्रश्न उत्तर काय लिहिलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून काय पाहिजे, हे याचा डाटा वाढवायचा का, टाइम मॅनेजमेंट काय, सर्व सांगितलेलं आहे. त्या गोष्टी जसं मी विचार करतो तसं करायचं तुम्ही. त्या राज्यसेवेचा जरी पेपर असला तर ते वेगळा काही नाही, हा इकडं तिकडच फिरत असते. आणि एक लक्षात घ्यायचं, त्यामधून तुमचा अप्रोच चेंज होणार आहे. एखादी गोष्ट जर विद्यार्थी म्हणून जर लक्षात नसेल, आकड्यावर विचारली, समजा आता विचारलो होतो मी आपल्या काय म्हणते आपल्या राज्यसेवेला, सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे, जे आपण म्हणतो रास्त भाव दुकान आहे ना, तिथं याची संख्या जर मी म्हटलं 56 लाख आहे, उदाहरणार्थ 56 लाख आहे, हे तुम्हाला विद्यार्थी म्हणून लक्षात राहील का, नाही. मग हे उत्तर बरोबर धराच हे सांगितलेलं आहे. आणि हे गोष्टी काय आहे हे अनुभवून सांगतो. यामुळे नाही का तुमचं बरोबर. मग तुम्ही या टाईपचे क्वेश्चन पाहता, अरे स्टुडंट म्हणून आणि याचे अनालिसिस करत नसते. हे तुम्ही काय करता, काही काही जण प्रश्न आला करंटची अनालिसिस करता तुम्ही काय 14चा प्रश्न, फक्त तसं नसते ना, कारण की ज्या गोष्टी येणार नाही आता, फक्त आपल्याला हे कळते बघ टॉपिक कोणता हॉट आहे वगैरे, करंट मध्ये असो किंवा कोणत्या गोष्टीवर प्रश्न आहे ते पाहावं लागते. परंतु ते प्रश्न ऍडिशनल माहिती नाही करत असते, ते प्रश्न गेला आता येणार नाही पुन्हा. मग आता आपण त्या PIQ हे समजते की बा जास्त प्रश्न बा त्यांचे कुठं आहे, की जसं युद्ध अभ्यास, त्यानंतर कोणतं विधेयक मांडलं घटना दुरुस्ती, त्यानंतर नियुक्त्या पहिले आसन, त्यानंतर कोणतं पोर्टल, कोणतं जर आपण यान लॉन्च केले इस्रोनं, अशा महत्वाच्या काही महत्वाच्या राजकीय पक्ष चेंज झाला असं जागतिक लेवलवर, तसे असे प्रश्न आले. ते आम्ही व्हिडिओ टाकलेला सिम्प्लिफाईडचा, ते कसं वाचावं म्हणून ते सांगितलेलं आहे, ते पहा. यातून एवढंच करतो कारण की 2-3 व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करतो, त्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही नाही का स्वतः हे व्हिडिओ पाहिल्याशिवाय पुस्तकले हात लावू नका. तुम्ही आमचा बॅच लावा नका लावू, परंतु ते पाहिल्याशिवाय लावू नका. कारण की बघा PDF जर मार्क देत असन आपली समजा टाकलेली आहे मी, तर तुम्हाला कळलं पाहिजे की 1 पेज मध्ये आहे आणि ते ऑलरेडी 8 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आहे. नाही तर म्हणसान की बा याने PDF बनवले, नाही 8 महिन्यापूर्वी तुम्हाला दिसून पडेल, एकदा पहा, लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपण काय करू नये हा प्रश्न आहे. सर्व वाचायचं का नाही, पहिल्या पेज पासून 21,000 सुद्धा पहिल्या पेज पासून किंवा पुस्तक किंवा नोट्स वाचणं म्हणजे व्यर्थ टाइम आहे तुमचा या 3 महिन्यामध्ये. आणि या 3 महिन्याचीच गोष्ट नाही, कधी पण वाचायचं नाही. हे आम्ही वाचलेलं आहे, ते सर्व पहिल्या पेज पासून काहीच माहित नाही काय इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये काय नाही. म्हणजे होते काय, तुम्ही नुसतं नाही का आभास स्टडी करत आहे, यानं मार्क वाढणार नाहीये. म्हणून मी काय सांगतो, इथं मी लिहिलेलंच असं 20 टॉपिक बा इथं देऊन आहे, 2020 हॉट टॉपिक, हाच आपला उद्देश असला पाहिजे ना. हॉट टॉपिक म्हणजे काय, सायन्सवर तर व्हिडिओ आणि इकॉनॉमिक्सवर व्हिडिओ हॉट टॉपिकचा. म्हणजे एक हॉट टॉपिक जर मी म्हटलं की वनस्पतीवरचं संप्रेरक, याच्यावर प्रश्न आहे वनस्पतीवर, मग वनस्पती संप्रेरक मी कव्हरच केलं. ते जर तुम्ही पाठ केलं, ते PIQ बिन जवळून आहे त्या व्हिडिओमध्ये, सर्वच आहे, तुम्हाला काहीच करायला लागत नाही. जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला एक अप्रोच कळते बा क्वेश्चनले पाहायचं कसं आपण. नाही आणि एक म्हणजे तिथे एक्झाम ओरिएंटेड स्टडी होईल किंवा आणि त्यानुसार काय करता तुम्ही, पुस्तक न वाचता सिलेक्टिव्ह वाचायला लागले, सिलेक्टिव्ह वाचल्यामुळे रिव्हिजन चांगली होईल आणि डोक्यात सुद्धा जाईल. फक्त एक दिवस करून पहा किंवा 2-3 दिवस जरी करून पहा मी जे बोलतो, आणि तुम्हाला त्याचा नाही का प्रोग्रेस करणार. तुम्ही स्वतःच जर करत असन, पहिलेपासून मार्क वाढत नाही, हे करू नका, फॉलो करा, नक्कीच तुमच्या मार्क मध्ये वाढ होईल. कारण मी सुद्धा घेत आहे तर तुम्ही घेत काऊन नाही. आणि मी जवळपास 7 ते 8 मेथड जेव्हा यूज केल्या, त्यापैकी मी तुम्हाला 8वी मेथड सांगत आहो की ज्यानं रिझल्ट येऊ शकते तुमच्या. हे लक्षात घ्या, कारण हे सोपं नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पहा काय करू नये, सर्वात खूप बाकी असते. आता असं वाटतं की बा खूप बाकी आहे बा आपलं GS हे सर्वाचा प्रश्न आहे. हे म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला, हे काऊन सोपं केलं मी, 2020 हॉट टॉपिक आपल्या व्हिडिओ बी नाही. त्यानंतर आपण नाही का आपल्या टेलिग्रामवर फोटो टाकलेले आहे, कधी आपण की बा हेच वाचा बा, हेच इम्पॉर्टन्स आहे, हे सुद्धा पहा, कारण की हे तुमच्या हातात असणं अपेक्षित आहे. हे अनुभव सांगतो, लक्षात घ्या. त्यानंतर सब्जेक्ट नाही का सर्व नाही करायचे हे सांगेन. मग PIQ ओरिएंटेड स्टडी न करणे हे आपली चूक असते. PIQ ओरिएंटेड स्टडी न करणे हे सर्वात मोठी चूक असते. आणि PIQ वाचतो कसं आपण माहित आहे का, बस पहिल्या पेज पासून जसं नाही. जसं आता आम्ही एक्झाम्पल देतो, जमीन सुधारणा पद्धत आहे आपल्याला, आणि आपल्या बॅच मधला पहिला व्हिडिओ तेच राहील इतिहासचा. आपण काय फक्त 2च विषय घेतले, आपण फक्त इकॉनॉमिक सायन्सवरच भराय आपला. आणि थोडंफार आपण नाही का शॉर्ट मध्ये प्रश्न टाकत असतो, एक GH चे ते पूर्वी टाकलेले आहे. त्याच्यातूनच 27 प्रश्न आले. मी पॉलिटीला हात नाही लावला, इकॉनॉमिक्स हिस्ट्री नाही लावला, जिओग्राफी नाही लावला. म्हणजे मी काय सांगत आहे तुम्हाला, हे 3 विषय जर हात लावले तर तुमचे 50+ मार्क होते. हे शब्द आहे, कारण की माझी पहिली बॅच आहे आणि मी स्टुडंटनं मला खूप मेसेज केले, सर घ्या म्हणून नाही का घेत आहे. आणि मला सुद्धा थोडं इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होईल म्हणून मी घेत आहे.
लक्षात घ्या. आणि फी सुद्धा कमी आहे त्याची. आणि हे सर्व पाहिल्यावरच लावायचं. आणि त्याची एक वॉरंटी आहे तुम्हाला. 1 वीक मध्ये जर तुम्हाला ते मी जे शिकवलं, समजा टेलिग्रामवर फोटो गिटो टाकले आणि ते जो तुम्हाला समजलंच नाही, तर 1 वीकच्या आत मेसेज करायचा, सर मला समजलं नाही, बस मी तुम्हाला काहीच विचारणार नाही, का नाही, तुमचे पैसे मी वापस करीन. ही वॉरंटी आहे, लक्षात घ्या. म्हणून मी वॉरंटी कोणी देत नाही, पण मी देत आहो, लक्षात घ्या. आणि कसं आहे पहा, आता मी जमीन सुधारणा बोललो ना, तर त्यामध्ये रयतवारी पद्धत आहे, त्याच्यानंतर महालवारी आहे, आणि एक आहे जमीनदारी, ज्याला आपण कायमधारा म्हणतो. हे फॉर्मेट आहे, याच्यावर प्रश्न असते आमका. मग तुम्ही अभ्यास कसा करताय माहित आहे का? जसं आता मी म्हटलं कायमधारा पद्धतीवर क्वेश्चन आला, हे तर कंपॅरिझन करतोच आपण. मग कायमधारामध्ये त्या 21,000 मध्ये कायमधारा पद्धतीच पाहायची फक्त. कायमधारा की याच्यावर 10 प्रश्न आहेत, ते 10 प्रश्न एकसारखे पाहायचे, लिहायचे त्या नोट्स मध्ये तुमच्या. कायमधारा पद्धत, त्यानंतर रयतवारी असेल तर रयतवारीचेच प्रश्न लिहायचे, महालवारी असेल महालवारीचे असते, एल्फिस्टनने जी मौजवारी पद्धत वापरली ते मौजवारी पद्धतचेच असले पाहिजे. म्हणजे होते काय, फ्लो पाहता तुम्ही 21,000 चालत नाही नुसते, तुम्ही तिला डिवाइड करताय कशानुसार, प्रश्नानुसार. हे मग तुम्हाला काय करणार माहिती आहे का, 10 वेळा रिपीट क्वेश्चन आहे, 10 वेळा हे शब्द पहा, 10 वेळा म्हणत आहे, कारण की ते आहे. आणि तुम्हाला नाही का, मी जे मेंटरशिप बॅचचे जे मी डेमो म्हटलं ना PDF स्वरूपात, ते मी 2 टाकलेले, एक बाळशास्त्री जांभेकरचा टाकला, आणि एक ते आदिवासी विकास कल्याण मंत्री आहे, जे नवीन स्टुडंटना जे सुरुवात आहे त्यांना कळणार नाही, परंतु मेनचा क्वेश्चन आहे. परंतु त्या क्वेश्चनवरून हे समजते तुम्हाला की ऑलरेडी आयबन 3 क्वेश्चन विचारले. समजा एक क्वेश्चन विचारला होता राज्यसेवा मेन 2024 ला, यापूर्वी विचारलेली आहे ती, आणि तोच क्वेश्चन कंबाईंड मेन 2026, कंबाईंड ग्रुपची 2026 तिथं आला. माहिती किती आहे, अर्धा पेज, ते तिथं मी टाकलेलं आहे. हे तुमची अप्रोच असला पाहिजे. तुम्ही लावूच नका, लावला नाही तरी चालते, परंतु तुम्ही स्वतः जर करसाल तर अशाच पद्धतीने करा. आणि आपल्या बॅच मध्ये तेच असणार आहे की एक्झाम ओरिएंटेड, सर्व वाचायची गरज नाही, आणि तुमच्या मार्क वाढणे हाच उद्देश आहे माझा वाला, लक्षात घ्या. स्कोरिंग सब्जेक्ट बघा, आता आपण स्कोरिंग सब्जेक्ट काय सांगितलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये, पॉलिटीमध्ये नाही का जवळपास 15 पैकी नाही का 13 क्वेश्चन रिपीट असते, 13 रिपीट असते. आणि मॅक्झिमम जर 15 राहिले तर 15 पैकी 15 भेटतेच. मी 1-2 क्वेश्चन इकडे धरता, कारण रिपीट आल्यावर तुम्हाला तुमचं ते असलंच पाहिजे ना त्यामध्ये मार्क. जर तुम्ही मग रिपीट आला आणि तुम्हाला कळतच नाही, म्हणजे तुमचा स्टडी अप्रोच चुकत आहे बा काहीतरी, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यापैकी 15 प्रश्न असतात, हे आपण घेतलेलं आहे. हिस्ट्रीमध्ये 10 असतात, इथे इको मध्ये 15 आणि जिओ मध्ये 10, हे जवळपास 50 मार्क आहे. किती, 50, म्हणजे अर्ध वेटेज आहे याला. आणि या 15 पैकी मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं रिपीट आहे. आणि या रिपीट मध्ये जर समजा तुमचे 10 बरोबर आहे आणि 5 चुकले, उदाहरणार्थ पकडा, 10 चुकले, 10 बरोबर आहे, 5 चुकले उदाहरणार्थ, तर तुम्ही काय करता, स्वतःला प्रश्न विचारता, जे 10 बरोबर होते त्यापैकी माझे लॉजिक टुक्के लागले की PIQ स्वतः, परंतु मलाच कळला नाही, परंतु आला मा बरोबर, असं असन तर ते तुमच्या खतऱ्याची घंटी आहे. कारण प्रत्येक विषयी का नाही, म्हणून अभ्यास करायचा त्याचा. आणि जे 5 चुकले समजा उदाहरणार्थ, त्या 5 पैकी जर 3 क्वेश्चन रिपीट असन किंवा अनालिसिसचे असन, लॉजिकचे असन, तर हे चुकले का तिथं पाहायचं. नाही तर तुम्ही काय म्हणता, मला 10 आहे किंवा 12 आहे, परंतु 3 असे चुकले की जे ऑलरेडी रिपीट होते, मग आपण कुठेतरी काय करतो, आपण समाधानी होतो, अरे 12 प्रश्न आले, चांगला स्कोर. चांगला स्कोर नाही आहे तो ज्यावेळेस PIQ अनालिसिस लॉजिकवर प्रश्न आहे, 15 आले तर 15 आले पाहिजे. जर त्यापैकी 12-13 क्वेश्चन PIQ होते ते आलेच पाहिजे. माझं सांगायचं तात्पर्य ते आहे. कारण तुम्ही म्हणसाल मी सॅटिस्फाईड व्हायचं नाही. आपल्याला जर 73 घटना प्रश्न मा चुकला, मग 73 घटना पुन्हा नव्हता का, होता, मग मा का चुकला, हे तुमचं इंट्रोस्पेक्शन, आत्मचिंतन करणं हे फार मॅटर आहे. आणि आपण पहिल्या पेज पासून काहीच वाचणार नाही. 73 वाचली तर 73 वरचे प्रश्न, 74 असंच करायचं तुम्ही, तेव्हाच तुम्हाला ते 73 बिन कव्हर होईल. आणि 73 वरचा प्रश्न रिपीट आला तर होईल, हे लक्षात घ्या. हे म्हणजे डिटेल होती भक्कम, म्हणून नाही का मी ते ऑलरेडी व्हिडिओ मध्ये टाकलेले आहे, सांगितलेले आहे, तुम्ही ते पहा. इकॉनॉमिक्स 15 असते जिओ, आणि इकॉनॉमिक्सचा आपणच व्हिडिओ घेतला, इकॉनॉमिक्स सायन्स, हे एकदा पहा. याच्यातूनच तुमचे 20 मार्क आरामशी क्लिअर होते. आणि कट ऑफ क्लिअर होते तुमचा, 40च्यावर जाणार नाही, 35 ते 40च्यावर अंदाज आहे, असं पण नाही तर तुम्ही शब्द म्हणसाल, पण अंदाज आहे, एवढ्या जागा असल्यावर काय. सायन्स आता तुमचं हे स्कोरिंग आहे, हे स्कोरिंगच आहे खरं. कधी कधी काय होते माहिती आहे का, हिस्ट्री सोपा येते तर कधी जिओग्राफी कठीण, हे मागं टाक, परंतु तुम्ही कट ऑफ मध्ये बसता 100%. का सर्व इझी असणार आहे का, नाही. आपल्याला काय एखादा, आता तुम्ही पहा, तुम्हाला सायन्स घ्यायचा विषय, तर मुलांना 3-4 मार्क पासून मार्क राहते कोणाला, तर पहिलं असते की सायन्स सर्वात टफ आहे, बरोबर आहे, हे प्रश्न सर्वच असते. परंतु सायन्स टफ नाही आहे. तुम्ही टफ का म्हणता, 15 क्वेश्चन टफ असणार आहे का, नाही. मग तुमचं टेंडेन्सी काय होते, सर्व बुक्स वाचायचं एवढं मोठं 500 पेजचं, आणि मार्क कसे वाढणार,
पहिलेच आपण नाही का त्या बुकले पाहूनच नाही का टेन्शन मध्ये येतो, हे होईल कसं? मग सांगायचं तात्पर्य तेच आहे. मग तुम्ही काय करायचं, मी सांगितलेलं आहे हा सर्व, तुम्ही इझी ज्याच्यावर प्रश्न येतेच हमखास आणि तो अभ्यास केल्यावर नाही का आपल्याला मार्क देते ते पहिले घ्यायचं. म्हणून म्हटलं 20 टॉपिक काऊन म्हणतो आम्ही, पहिले 20 टॉपिक इझी नुसार एक एक मार्क तुमचा नाही का अणूवर येते, बरोबर आहे. अणू येते, त्यानंतर ते धातूचे टॉपिक 1 पेजची माहिती आहे आणि PIQ आहे आणि त्याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन, त्याच्याशिवाय पेपरच सेट होत नाही. आणि जे आपण केल्यावर आपल्याला आठवण येते किंवा पाठ होते त्या गोष्टी आधी करायच्या आणि ते जर तुम्ही केले तुमचा एक एक मार्क होते. म्हणजे जे हार्ड वाटत होतं तुम्हाला त्यामध्ये तुम्ही मिनिमम चांगले मार्क घेतायत, 7 ते 8 10 चांगले 10. मी तर म्हणतो यावेळेस 13 क्वेश्चन आहे आपल्याला, म्हणजे 9 क्वेश्चन तर रिपीट आहे पण 4 क्वेश्चन म्हणजे याचे आहे कायचे, लॉजिकचे आहे. मग ते लॉजिकचे आपण पकडले नाही त्याच्यात, ते जर पकडले तसं ते जवळपास 30 ते 32 मार्कापर्यंत होते स्कोर. मी जसे पडले आपल्या व्हिडिओ मधून तेच टाकलेले आहे. म्हणजे होते कसं, तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी करता आणि सायन्स जो तुम्हाला टफ वाटत होता त्यामध्ये तुम्ही काय करताय, मिनिमम मार्क घेताय. म्हणजे तुम्ही स्किप केला का नाही, तुम्ही मार्क गेन करताय आणि तोच येणार आहे. मग तुम्हाला जे सोपं वाटतं त्या मॅक्झिमम मार्क घ्या, झालं तुमचं बॅलन्स. असं काम आहे या क्षेत्रामध्ये. नाही तर एखादा विषय जमत नाही सोडून द्यायचा नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पहा सायन्स जो आहे, सायन्स हे आपण सांगितलं, हे 3 विषय जवळपास किती मार्क आले, 50. आणि हेच ठरवते तुमचे रिझल्ट. हे सर्वात इग्नोर आहे तुमचे आले. करंट अफेअर यासाठी सिम्प्लिफाईड वाचायचं, सिम्प्लिफाईड जे आहे सिम्प्लिफाईड, याचं सिम्प्लिफाईड पब्लिकेशन आता 6 माही आहे त्यांचं, 6 माही घेऊन यायचं वाचायचं आणि त्याच्यामध्ये नोट्स काढायची. मी जे बॅच मध्ये आहे ते सांगणार आहे, मी स्वतः घेत नाही, परंतु काय वाचायचं समजा राजकीय घडामोडीमध्ये ते सांगेन आणि त्याला किती वेळ द्यायचा ते सांगणार आहे. आपली 3 जे स्ट्रॅटेजी असेल 3 दिवसाची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, आजच्या त्यामध्ये कव्हर होईल. परंतु सिम्प्लिफाईड वाचा आणि पहिले PIQ पाहायचे की कोणते हॉट टॉपिक आहे करंटवर ज्याच्यावर प्रश्न सेटच होते ते पहिले करायचे. पहिल्या पेज पासून वाचत नाही सिम्प्लिफाईड, नाही तर पहिल्या पेज वाचताना तर भारी होईल काम तुमचं. मॅथ अँड रिजनिंगला किती मार्क आहे, 20. मेन्सला किती आहे, 22. म्हणजे हे आज सब्जेक्ट तुम्हाला काढणार आहे नाही तर टाकणार आहे, हे 3 सब्जेक्ट. कारण की 50% 3च विषय आले आहे. मग 15 आणि हे 20, 15 आणि 30 झाले, 30 20 50. आणि हे जे आहे ना मॅथ का तुम्हाला हार्ड वाटते, कोणाला सुटत नाही. अरे सुटत ते कसं, तुम्ही काय करता, तुम्ही सर्व गणित करायला लागले, सर्व रिजनिंग करता, तसं करायचं नाही. तुम्हाला काय माहित आहे की उदाहरणार्थ घड्याळावर प्रश्न आहे, घड्याळ टॉपिक रिजनिंगचा, आणि त्याच्यावर प्रश्न काय असते माहिती आहे का, किती अंशाचा कोणता. घड्याळात जर म्हणजे 8 वाजल्याचे घड्याळ असेल बा टाइम, तर बा उजव्या बाजूने हे असेल तर त्याचं तोंड म्हणजे 9 9:30 वाजता तास काढा, जर उत्तर दिशा असेल तर मिनिट काढा कोणती. इतकी जी आहे क्वेश्चन पोलीस भरती आहे. मग तुम्ही काय करता, हे नाही पाहत असं. म्हणजे मी जर घड्याळ केलं तर घड्याळमध्ये काय करायचं, तर तुमच्याविषयी PIQ अनालिसिस बुक पाहिजे, तिथं मी सांगितलेलं आहे. तुमच्याविषयी अरगडे सर, सचिन ढवळे सर आणि एक आहे अभिषेक चिगडे सर, या तिघापैकी पाहिजे कोणाचं. अभिषेक चिगडे सरांचं सुद्धा डेमो पहा, कारण की खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. ते रेशो मेथडनं जातात आणि एक्स मेथड त्यांनी वापरत नाही. म्हणजे थोडंफार तुम्ही त्यांची व्हिडिओ पहा, डेमो जर बरा वाटला तर क्लास लावायचा. 3 महिने टाइम आहे, रोज एक मी जे टॉपिक सांगेन ते करायचा सरचा. आणि जास्त टेस्ट बी नाही सोडवायची, जास्त प्रश्न नाही, फक्त पहिले जायचं PIQ प्रकार पाहायचे. घड्याळावर जे प्रश्न आलेले आजपर्यंत ते किती टाईपवर आहे ते, आणि ते 1 2 3 जसं अंशाचा कोण आहे, त्यानंतर ते घड्याळावर 9:30 वाजताचा प्रश्न आहे, त्यानंतर घड्याळामध्ये पुढे मागे जे आहे ना, पुढे मागे जातो ना आपण, ते एक क्वेश्चन आहे. मग पुढे मागे एकत्र करून आहे, हे तुमच्या टाईप आहे. हे टाईप तुमच्या नोट्स मध्ये राहिले पाहिजे. मग तुम्ही ते जे प्रश्न आलेले आहेत ते तर करणार आहे तुम्ही सर्व, परंतु तुम्ही काय करताय, त्यामधून क्रस काढला नुसते टाईप तुमच्या नोट्स. म्हणजे ते घड्याळावर जर समजा उदाहरणार्थ 50 प्रश्न असन त्या पुस्तकात, त्याच्यातून तुम्हाला हे कळते की 7 टॉपिकवरच प्रश्न, 7 टाईपवरच प्रश्न आहे, ते 7च टाईप लिहायचे आपल्या बुक्समध्ये. म्हणजे हे झाली तुमची स्मार्ट मेथड आणि येणं तुमचा स्कोर वाढेल. ते टाईप कव्हर करायचे. मग ते जर टाईप झाले मग सोडवायचंच नाही, काही टेस्ट नाही सोडायची. युट्यूबचं तुम्ही जे क्लास लावले ना, 2 तासाचा क्लास आहे त्या लसाई मसाईचा, त्या 2 तासामध्ये तुम्हाला हे कळलं, सॉरी या घड्याळाचा, तर त्यामध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे, हे PIQ पहिले मी पाहिले, हे टाईप आहे, हे टाईप उचला बस. आणि काही सरांनी जर 2 3 टाईप नवीन टाकले पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारला तो टाईप करा बस. बाकी टेस्टच्या मागं नको लागू. तुम्हाला जमलं ना ते, मग झालं विषय तिथं संपला. मग हे ना काय होते, तुमचे ते PIQ ओरिएंटेड चालले, स्मार्ट करताय तुम्ही, आणि एक्झाम मध्ये तोच टाईप येते किती विचार, मग सेकंदा सोडवता. हे प्रॅक्टिस आहे. म्हणून मी काय म्हटलं, एक एक टॉपिक तुम्ही गणित सोडवा का काय, एक एक इझी टॉपिक नुसार सुरुवात करा आणि PIQ ला निग्लेक्ट करू नका, हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळे याच्यात तुम्हाला मार्क सुद्धा येईल. आणि ज्या व्यक्तीला GS मध्ये पकड असते ना खास, त्याला टाइम गणितले चांगला भेटत असते, हे लक्षात घ्या. कारण की GS PIQ आले
लगेच एलिमिनेशन करतो किंवा माहित होते. जसा ते बाळशास्त्री जांभेकरचा होता, हा 18 जेस्टी ऑफ पीस, शून्य लब्धी, रपकन उत्तर. म्हणजे काय आपल्याला एवढा मी सांगत आहे कारण की पीआयक्यूच आहे. मग आपण पीआयक्यू कलेक्ट करतो का त्या टाईप, आणि ते मी टाकलेले आहे. एकदा तुम्ही टेलिग्रामवर पहा. एवढं तडमळून सांगण्याचा एकच उद्देश आहे की मुलं पहिलेच नाही का टेन्शन मध्ये आहे या पेपर फुटीच्या याच्या. तर माझा उद्देश एकच आहे की बा मॅक्झिमम जणांना नाही का पास झालं पाहिजे, क्लिअर झाला पाहिजे फ्री. आणि एवढ्या जागा वाढल्या तर 100% सांगतो ना, माझा उद्देश राहील जेवढे जॉईन होईल ना सर्वांनाच पास झाले पाहिजे, हेच उद्देश राहील माझा. तुम्ही पास आहात स्क्रीनशॉट नंतर जेव्हा तुम्ही पेपर देऊन येसान या 3 महिने प्रॉपर जे मी बोललो, तर तुम्हीच सांगसान मला की सर यामध्ये माझे मार्क वाढले. कारण की मी स्वतः नाही का, मी स्वतःसाठी नाही नोट्स काढल्या कधी, तुमच्यासाठी काढत आहे. त्यामुळे मी जेव्हा जे सांगणार पहा टॉपिक, तुम्ही टॉपिक एंड करसान फक्त कोणताही, आणि बस झाला माझा. मी 18-57 उठा वाचला आणि टॉपिक संपला 1 डे मध्ये, बस झालं. म्हणजे माझा मी सहमत आहे. पण प्रश्न विचारला तर आठवत नाही, हे का होते? तुम्ही काय करताय, एखादा टॉपिक घेताना संपवत आहे. संपवायचा नाही आपल्याला. प्रश्न दिसला, त्याचं अनालिसिस दिसलं, पाठ पाहिजे पाठ. त्यावेळेस तुम्हाला काय करताय, तुम्ही ते 18-57 उठावले कसं पाहताय माहिती आहे का, सब टॉपिक नुसार. जसं त्यांनी इंग्रजांचं नेतृत्व, भारताचे नेतृत्व विचारते. मग हे तुम्हाला चार्ट आणि त्याचे पीआयक्यू माहित आहे. म्हणजे हे झाला तुमचा एक तुकडा. या तुकड्यात अभ्यास करायचा. का केला तुम्ही फक्त इंग्रज नेतृत्व, भारत नेतृत्व प्रश्न किती आले ते कलेक्ट केले, त्याची माहिती केली, झाला 1 मार्क. पुन्हा प्रश्न त्याच्यावर येईल, 1 मार्क फिक्स झाला. हे असं म्हणतात. कधी कधी 18-57 मतावर प्रश्न आहे आलेले आहे. मग तुम्ही मत एकत्र केले, पीआयक्यूच पहिले लिहायचे, मग नोट्स लिंक केली, झालं. मग तुम्हाला प्रश्न पाहिल्यावर समजतं अरे हे रिपीट आहे 10 वेळा. मग तुमचं झालं. कधी मतावर प्रश्न आला 18-57 तुम्ही तयार. कधी महाराष्ट्राच्या उठावर आला 18-57च्या, ते केलं तेवढं प्रश्न लिंक, हे प्रश्न रिपीट. म्हणजे 18-57चा उठाव महाराष्ट्र संदर्भात आला ते. म्हणजे मी काय म्हणतो, हे एवढं केलं ते तुम्ही तुकड्यात 18-57 वाटताय. तुम्ही जर एकदम वाचत आहे बा तर काही फायदा होत नाही. लक्षात घ्या. हे सांगायचं तात्पर्य आहे, हे बरेच जण काही सांगत नाही त्यामुळे सांगतो. आणि 22 मार्क नाही का मेन्सले आहे. म्हणून आताच जे आपण तयारी करणार आहोत प्रीची, जवळपास 100 जे प्रश्न आहे ना या 7 याच्यावर, हे 100ही नाही का मेन्सले आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये, GS2 मध्ये काय हे तिथं किती मार्क कव्हर करते तुम्हाला माहित आहे काय, 60 ते 65 मार्क. 60 पकडा, 55 ते 60 कुठेच गेले नाही. कारण की पॉलिटी आहे 15 आली, हिस्ट्री आहे 10 आली, इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहे 10, हे 15 आहे. 15 30 हे 50 झाले. त्यानंतर सायन्स 15 आहे. करंट बी नाही आता, करंट मॅथ अँड रिजनिंग 22 लिहा. पाहा हेच चालला पेपर, तिथं 22 मार्क आहे कर मेन्सले. म्हणजे तुमचा बराच अभ्यास इथंच होते. म्हणून मी सांगितलेला आहे अभ्यास असा करायचा आत्ता पाठांतर की जेणेकरून मेन्सले गेलो तुम्हाला क्वालिटी बी नाही का वाचायची गरज नसली पाहिजे. कारण की त्यानुसार घेणारच आहो मी. आणि कारण की पॉलिटी समजा तुम्ही काही गोष्टी वाचू शकता रिव्हिजन म्हणून, कलम गिलम नाही आठवत, सर्व वाचू शकणार का मेन्सले नाही. कारण की 2 महिने टाइम आहे मेन्सले. म्हणून मी सांगत तात्पर्य आहे. आणि लक्षात घ्या, मी व्हिडिओमध्ये जे सांगतो ते अनुभवातून सांगतो आणि नक्की फायदा होईल. आणि एक प्रश्न होता इंग्लिश बद्दल की बा 3 महिने टाइम आहे सर, मेन्सचा सोबत करू का पूर्व परीक्षेचा. तर माझं एक म्हणणं आहे की जी व्यक्ती जी नाही का प्रीच निघली नाही कधी, समजा कमी मार्क आहे खूप, तर त्यांनी नाही का प्री करायचं स्टार्ट. कारण की त्याला जीएसच नाही माहित. तर मग जीएस वर तुम्ही प्री नाही निघले तर मेन्स काय करता, बरोबर आहे. परंतु तुम्हाला जर असं वाटत आहे की मी 8 ते 10 तास अभ्यास करत आहो आणि मला होतं हँडल, तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, इंग्लिश घ्यायचं. 2-3 दिवसात एक जरी टॉपिक झाला आणि 3 महिने आहे ना, एक ग्रामरचा घ्यायचा, त्याचे पहिले पीआयक्यू, त्यानंतर ते अनालिसिस करायचं आणि ते नियम लिहायचे नोट्समध्ये. किंवा महेश पाटील सरचा नाही का क्लास लावा, 3 महिन्याचा लावा, ऑनलाईन लावा इंग्लिशसाठी खास करून. कारण की तुमचे मार्क वाढणार आहे. त्यांचं काम म्हणतो हाय पीआयक्यू ओरिएंटेड शिकवतात, आपण त्यांचं घ्यायचं आणि मार्क वाढवायचे. जर तुम्ही तसं केलं तर इंग्लिश तुमचा नाही का तोपर्यंत प्री क्लिअर होईल आणि इंग्लिश चांगलं होईल. मराठी तुम्ही वाचून असतात, मराठी तुमचं कव्हर होऊ शकते 2 महिन्यात. म्हणून काय म्हणता, मग तुम्ही फक्त इंग्लिश करा. ज्याला वाटत आहे माय मराठी वीक आहे त्यानं मराठी करा. म्हणजे दोन्ही नका करू एका टाइम. जर तुम्हाला असं वाटतं असेल किंवा एक टॉपिक करतो तर तुम्ही तसंही करा, पण करा. ज्यांना वाटत आहे की मी नवीनच आहे काहीच नाही, तर त्यांनी फक्त जीएस वर फोकस करा. हे 100 मार्क, कारण की हे 100 मार्क मेन्सले आहे. मग हे वाचणार का तुम्ही, नाही वाचणार. मेन्सले गेल्यावर तुम्ही काय वाचणार, फक्त इंग्लिश मराठी म्हणजे फक्त मेन्सलाच आहे सब्जेक्ट, कायदे गिदे त्या टाईपचे, ICT टेक्नॉलॉजी, मग ते करतात. म्हणून परंतु तुम्ही हेच केल्यामुळे तुमची पकड राहणार आहे, नाही तर तुमची धावपळ होणार आहे. आणि लक्षात घ्या, 4 महिने जर राहिले आपले, 4 महिने पेपरले, तर आपल्या अभ्यासात संतपणा येत असते. आता 2 महिने आहे, तुम्हाला असा काय एकट्याले नाही, सर्वले. त्यामुळे काय होईल माहिती आहे का,
एवढं तुम्ही डिसिप्लिन स्टडी करसान, 60 दिवसाच आहे बाकी मापाशी, 60 दिवसात योग्य प्लॅनिंग न करता जे तुम्ही 4 महिन्यात नाही करत, हे पॉझिटिव्ह पहा. आणि इथं सर्वांना लागू आहे, ते एकट्याला नाही आहे. आणि हे असं पॉझिटिव्हनच जा, आता निगेटिव्ह नका जाऊ. आणि बाकी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, नक्की त्याचं उत्तर देईल. त्यानंतर पहा, आपली जी बुक लिस्ट आहे कंबाईंड ग्रुप सी ग्रुप बी सर्वांची समान आहे, पेपर वेगळे नाही आहे कोणत्या. बुक लिस्ट त्यांचा राष्ट्रपती पहा, राज्यसेवेचा राष्ट्रपती, कंबाईंड ग्रुप बी चा राष्ट्रपती, ग्रुप सी चा राष्ट्रपती आणि सरळ सेवेचा राष्ट्रपती. अलग आहे का? नाही. फक्त काय आहे, राज्यसेवेला डिमांड वेगळी आहे, तर राष्ट्रपतीचेच प्रश्न येईल, पण तो सेंटेन्स थोडे वाढून येईल, पण येणार तोच, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि कंबाईंड लेविन आला का सीला आला तर वेगळं काय आहे का? नाही. हे डोक्यात टाका. हे कसं आहे, मी तलाठी आली, तलाठीचा मेंटरशिप, तलाठीची बॅच, इकडे ग्रामसेवकची बॅच, इकडं PSI ची बॅच, हे असं वेगळं काही नसते. सब सेम असल्यावर तर तुम्ही बॅच फक्त लॉन्च करताय, फक्त त्या बॅचचं तुम्हाला महत्वच नाही कळत आहे की बा किती स्टुडंट ला कळत नाही, त्यामुळे ते मला ग्रामसेवक असतात, मी ग्रामसेवकची बॅच लाव पहिले, होय नाही का? तसं असं काही नाही का, इंग्लिश मराठी GS त्यानंतर काही वेगळं आहे का तुमचं? काहीच नाही. असं मी सांगायचं तात्पर्य हे समजून घ्या, सर्व सेम आहे, सेम बुक्स आहे, फक्त अप्रोच चेंज करा, व्हिडिओ मोठा होईल. बुक लिस्ट, हॉट टॉपिक, PIQ रिपीट सोर्स, हे आपल्या म्हणजे आपल्या चॅनेलवर फ्री मध्ये आहे, हे पहा. आणि PIQ रिपीट सोर्स म्हणजे काय, जसं कंबाईंडचा 2024चा पेपर घेतला मी, 25चा घेतला आणि 26चा. जसं उदाहरणार्थ पकडा, उद्देश पत्रिकावर एक प्रश्न आला तर मग मी काय केलं, 21,000 मध्ये गेलो, हा क्वेश्चन कुठं आला होता पूर्वी, तर मी म्हटलं टाकलाय 2017चा रिपीट आहे, मग तिथं मी करेक्ट केलं. मग दुसरा प्रश्न टाकला नागरिकतावर, हा प्रश्न रिपीट आहे, 2010चा आहे, 2024चा आहे. मग हे कळत काय तुम्हाला, रिपिटेशन एवढे येत आहे, तर मग तुम्ही याच्यावरून समजते तुम्हाला हे रिपीट सोर्स. आणि तिथं तुम्हाला रेडीमेड आहे, स्वतः काहीच करायला लागत नाही. एकदा नक्की पहा, 24, 25, 26, आणि नाही तुमचा अप्रोच चेंज झाला ना, तर तुम्ही म्हणसाल मी यापूर्वी असा कधीच स्टडी केला नाही. त्यानंतर पहा, सर्वप्रथम हेच वाचायचं, जे नवीन स्टुडंट आहे त्याला काहीच माहित नाही, त्याने हेच पाहायचं पहिले, PIQ रिपीट सोर्स, अभ्यास कसा करायचा ते आहे. त्यानंतर हे हॉट टॉपिक, बुक लिस्टिंग नंतर. जर हे सोडून तुम्ही चालले, काहीच फायदा नाही. हा, आणि जे मी व्हिडिओ घेतले सायन्स इकॉनॉमिक्सचे, एकच व्हिडिओ पहा तुम्ही सध्या, तिच्यातून काय कळते माहिती आहे का, सरनं 1 पेजची माहिती घेतली आणि प्रश्नही घेतले आणि 1 मार्क फिक्स झाला माझा. मग असाच अप्रोच असला पाहिजे हे. आणि तुम्ही क्लास म्हणजे तुम्ही बॅच लावली नाही चालते, पण याच अप्रोचनं जा, मार्क पडेल. आणि यावेळेस मॅक्झिमम जण पास होईल आपल्याला, पाहिजे इझी. आणि सर्वप्रथम नाही का, स्वतःला सांगणे 3 महिने आहे, सर्व करू शकत नाही, हे सर्वात मोठं मिथ आहे. आता आपण काय म्हणतो, 3 महिने धावपळ करतो, पण आपल्याला माहित आहे 3 महिन्यात काय होते का, इथं वर्षभरात नाही झालं तर 3 महिन्यात काय. मग 3 महिन्यात हे होते की मी काय सिलेक्ट टॉपिक करणार 20-20, मी म्हटलं 20-20 का बोललो, 20 टॉपिक हर सब्जेक्टचे, काही सब्जेक्टचे कमी राहील, काहीचे 25 बिन राहील, पण आपण टॉपिक नुसार जाईल. आणि त्याच्यात बिन प्रिफरन्स काय देईन आपण, तर इझी पासून मीडियम पासून हार्ड असं झालंय. नाही तर एक हार्ड क्वेश्चन, समजा 15 क्वेश्चन आहे, त्यापैकी 2 हार्ड आहे आणि 13 सोपे होते, इझी मीडियम, तर 13 सोडून दिले, 2चेच मागा लागत असं होते. मग ते 2 सोडून द्यावं, 13 घ्या. आपल्याला काय 100 पैकी 100 मार्क घ्यायचे नाही आहे, आणि कट ऑफ काय आपला 55 वर जात नाही, 50% खालीच आहे कट ऑफ, किंवा 55 पकडा. यावेळेस तर कट ऑफ कमीच, कारण एवढ्या जागा असल्यामुळे, आणि पेपर टॉप राहिला तर आणखी कमी. मग 19 वर गेलेला आहे कट ऑफ, हे लक्षात डोळ्यात ठेवा. यामुळे तुम्हाला काय 19चं काउंट दर तुमच्या याच्यात पॉझिटिव्हनेस येईल की बा 19 फक्त. मी तर ते 2च व्हिडिओतून, 2च इकॉनॉमिक सायन्स मधूनच दिले तुम्हाला 27 प्रश्न. मग तुम्हाला हे सुद्धा आताही येणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पहा, हे टॉपिक पहिले काढलेले आहे मी, फक्त तुम्ही लिहून घ्यायचा तुमच्यापाशी, आणि याच्याशिवाय स्टडीज करायचा नाही. हा, त्यानंतर इझी मीडियम हार्ड असं तुमचा राहायला पाहिजे. आणि माझा उद्देश एकच असते, 1 मार्क फिक्स सिरीज, आपली सिरीजच नाव आहे 1 हॉट टॉपिक 1 मार्क, हीच फिलिंग झाली पाहिजे. जर आता तुम्ही काही स्टार्ट केलं, जे वाचणार ते PIQ नुसारच वाचत, त्यानंतर लिंक क्वेश्चन करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला अशी फिलिंग झाली पाहिजे, 1 मार्क झाला. तुम्ही येले नका पाहू, असं नका पाहू की बा 8-10 तास गेले आणि आज मी का इतिहास एकच टॉपिक पाहिला, ते तसं नाही पाहायचं. एक टॉपिक केला ना तुम्ही 2-4 तासात, 10 तासात, तर ते फिक्स झाला का, हो. याच्यावर प्रश्न आला तर मला येईल का, हो, झाला तुमचा स्टडी चांगला. नाही तर तुम्ही काय करता, माझा खूप वेळ लागत आहे बा येले, मी आता नुसतं वाचून जातो, फक्त नोट्स वाचतो, PDF वाचतो, असे करता, असाही तुमचा वेस्ट होणार आहे. 3 महिन्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहे की काहीच फायदा झाला नाही. म्हणून मी काय म्हणता, आपल्यापाशी 20 टॉपिक आहे, डोळ्यासमोर हेच ठेवायचं, मला सर्व वाचायचं नाही, 20-20 टॉपिकच करणार. आणि हे पहिले प्रिफरन्स नाही, त्याच्यात इझी, आणि हे मी तुम्हाला सर्व इझी करून दिलं. आणि
फोटोही टाकलेले आहे, सर्व टाकलेले. एकदा पहा व्हिडिओ, ह्याचे मी जे व्हिडिओ टाकीन ना ते एकदा नक्की पाहा, कारण की तुम्हाला स्मार्ट करणं अभ्यास हेच आताची गरज आहे. आणि फिलिंग नाही झाली तुम्हाला तर समजा आता चुकीचा अभ्यास करता. नॉलेज वाढवणे उद्देश नाही आपला. खरं नॉलेज म्हणजे काय, सर्व वाचणं हे नॉलेज नाही करायचं. आपल्याला मार्क पाहिजे. प्रश्न आला, प्रश्न लिंक केला, मार्क घेतला, निघून गेलो असं पाहिजे. नाही तर काही नाही. मार्क वाढवणे हाच असला पाहिजे. 1 पेज 1 मार्क हे सांगितलेलं आहे. आणि स्टडी झाला नाही तर असं म्हणजे असं जर नाही मार्क वाढत आहे तुमचे तर याचा अर्थ काय असते माहिती आहे का, आपले स्टडी चुकत आहे. त्याच सांगायचं माझा चुकत आहे, नाही तर आपण करतच आहोत. आपल्याला माहिती वाढवायची नाही, माहिती सांगायची नाही असं. सॉरी हा. माहिती वाढवायची नाही आपल्याला, लक्षात घ्या. म्हणजे होते काय माहिती आहे का, आपण कायले बी आता चेक करीन तर PIQ होता का ऑलरेडी लिंक करायचं. एवढे प्रश्न 21,000 त्याच टाईपचे पाहायचे. राष्ट्रपतीला समजा महाभियोगावर आला प्रश्न, फक्त तुम्ही 21,000 मध्ये राष्ट्रपती टॉपिक करता, फक्त महाभियोगचेच प्रश्न पायसा आणि त्याचे लिहून घ्या नोट्स मध्ये. त्याच्यानंतर तुमचं बुक्स महाभियोग बद्दल अदर इन्फॉर्मेशन कोणती आहे की जी आजपर्यंत विचारली नाही बा. हे मी जे बोलत आहो हे वारंवार येत आहे, कारण की हेच इम्पॉर्टन्स आहे. बाकी सब दुय्यम गोष्टी आहे हे तुम्ही. आणि कमेंट पाच जा आपल्या ग्रुपच्या. हे ग्रुपच्या जे कमेंट आहे आपण नाही ते टाकलेली आहे, मुलांनी टाकलेली आहे. त्याच्यातून काय कळते की बा जे ऑलरेडी करत होते ना फायदा झालेला आहे. हे आता जाऊ द्या, कारण की मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओमध्ये एवढं सांगितलं डिटेल्स, आणि ते केल्याशिवाय करू नका, पुढे जाऊ नका, आमचा बॅच लावू नका. लावलं नाही तरी चालते, परंतु ते करा तुम्ही. एक्झाम मधल्या चुका कशा शोधायच्या व त्यावर काम कसं करायचं हे फार मॅटर आहे. तुम्ही काय करता आता बा, सब्जेक्ट घेतले बा एवढे आहे तर मी काय करतो, तीन सब्जेक्ट जर आपण डेली घेतले उदाहरणार्थ, बस बुक्स काढलं, प्रश्न पाहिले, मग PIQ गेलो, बस झालं. पण तसं झालं का नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आता जे पेपर झाला होता कंबाईंड ग्रुप बी असो किंवा मागचा ग्रुप Cचा असो, यामध्ये किती क्वेश्चन्स होते पॉलिटीचे किंवा हिस्ट्रीचे की जे रिपीट होते, अनालिसिस होते आणि लॉजिकचे होते. कुठं करणार आहे PIQ पाहिल्यावर. आता तुमच्याकडे टाइम नाही म्हणता, पण याला जर टाइम नसला तर तुमचा फायदा होत नाही. परंतु तुम्ही ऑलरेडी याचे व्हिडिओ टाकले ना की बा PIQ अनालिसिस आणि सोर्स कसा आपण लिंक करायचा आणि कसं पाहायचं 21,000 मध्ये ते सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ पहा, मी लिंक टाकतो टेलिग्रामवर. आणि मी एक म्हणजे आपण लिस्ट तयार केली आहे, हे वाचाच विद्यार्थ्यांनी पहिले, यानंतर दुसऱ्यावर जा. त्यामुळे कसं आहे हे क्रम वाचा. आणि हे तुमचं बायबल असलं पाहिजे, नाही तर बाकी तुम्ही नुसतं आभास राहणार आहे, नंतर तुम्हाला कळणार आहे हे सांगा. आणि याच्यावरूनच तुमचा रिझल्ट होते, कारण की चुका कोण शोधणार आहे तुमच्या, मी शोधणार आहो का नाही, तुमचंच पेपर शोधणार आहे आणि तुम्हीच पाहणार आहे. आणि हे आम्ही फक्त डायरेक्शन देऊ की असं पाहत आहे का नाही, आणि नाही पाहत असेल तर थांबून जायचं आणि करून टाकायचं या पद्धतीने. त्यानंतर हे पॉलिटीचं मी तुम्हाला सांगितलं आहे की 10 पैकी समजा 5 चुकले, 10 बरोबर 5 चुकले, 15 पैकी PIQ होते का, अनालिसिस होते का, लॉजिक हे पाहायचं. आणि मी सांगतो ना लॉजिकवर नाही का तुमचे 10 ते 15 मार्क वाढते. 10 ते 15 वाढतेच. तुम्ही म्हणता ना काही जणांना स्टुडंट असे असतात, ह्या जसं मेंदूचा क्वेश्चन राहिला उदाहरण, आता सर्वच नाही हा, काही मेंदूचा प्रश्न आहे. मेंदूचा प्रश्न कसा होता, डिटेल होता, ते कोणीच पुस्तकात नाही भेटत. ते त्याचं उत्तर होतं वरील, कारण की ते क्वेश्चनच तसे होते. मग काही जण स्किप मारते, अरे आउट ऑफ क्वेश्चन आहे, मी अटेम्प्ट घेतला तर निगेटिव्ह जाईल. निगेटिव्ह जात नाही, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय तुम्ही पास होत नाही. तुम्हाला एक अटेम्प्ट, मी इथं थोडं पुसून घेतो, मी तुम्हाला सांगतो, काही लोक अटेम्प्टच करत नाही. पहा तुम्ही जर 80 अटेम्प्ट केला हे तुमचं राहील, पण तुम्ही 20 नाही का सोडवले नाही, 100 पैकी 20 सोडले नाही का, हार्ड होते. तुम्हाला वाटलं आउट ऑफ आहे निगेटिव्ह जाईल, निगेटिव्ह जाते का पहा बरं. आणि याच्याशिवाय रिझल्ट येत नाही. तुम्ही किती म्हणा अभ्यासाच्या बरोबर पूर्ण निघत नाही. 20 पैकी 4 बरोबर आहे, 16 चुकले. मी तर किती चुकले, 16. 4 चोक 16 म्हणजे निगेटिव्ह काय, 4 चोक म्हणजे 4 प्रश्नामागे 1 जाते ना, म्हणजे इथं 0. तरी तुम्ही 0च होते, 20 नाही सोडवले, आताही 0 आहे का, आहे. म्हणजे फायदा आहे का नाही. जर तुमचे असं आहे का तुमचं नशीब की 20 चुकणार नाही, चुकतच नाही. ज्यानं कधी पेपर दिला नाही त्याची बरोबर येते ते, लक्षात घ्या. आपण तर अभ्यास करून चाललो. इथं जर मी म्हटलं आता 10 बरोबर 10 चुकले, बरोबर आहे, 10 बरोबर 10 चुकले, 10 प्रश्न हे जर निगेटिव्ह केलं तर 2.5 मार्क निगेटिव्ह जाते आपले. 2.5 जर काढले तर 7.5 मार्क भेटतात. कशावरून, फक्त अटेम्प्ट केल्यामुळे 7.5 प्लस आहे. म्हणून 4 का चुकणार आहे का, 16 चुकला ना 4 असं होणार आहे का नाही. आणि आली बिन तशी तरी तुम्ही 0च होते ना, आताही 0 आहे. परंतु हे अटेम्प्ट केल्यामुळे तुमच्या मार्कात किती वाढली, 7.5. जर कमी राहिलं
किंवा हे जर समजा 12 चुकले आणि 12 समजा चुकले आणि 8च बरोबर आहे, तर किती मार्क्स चालले? 4 त्रिक 12, 8 मधून 3 मायनस करा 5, 5 प्लस आहे तुम्ही नो अटेम्प्ट करता, म्हणजे काही न करता. म्हणून हे समजणं तुम्हाला हे फार मॅटर आहे. नाही तर पेपर आउट ऑफ होता, बाहेरचा होता, पेपर पॅटर्न चेंज झालं, जमला नाही, ह्या गोष्टी नाही आहे. या गोष्टी कारण की हे तुम्हाला समजते की हा प्रश्न मला येत होता का नाही येत होता, आपण पाहतच नाही. जर आपला PIQ आहे तर मग आपल्याला म्हणायचं नाही बा आपला PIQ चुकत आहे, हे आपल्याला काम करणं आहे. नाही तर बस कसाही प्रश्न बरोबर आला बरोबर आहे, मार्क वाढले असं नाही. आपल्याला त्या प्रत्येक क्वेश्चनवर इंट्रोस्पेक्शन करायचं आहे. बरोबर आला तर खरंच मी वाचून होतो का नाही, मग त्याचं मला अनालिसिस करायला लागेल. कारण की दरवेळेस लागणार का तुमचे नाही. आणि हे मी नंतर सांगतो तुम्हाला, बराच मोठा व्हिडिओ होईल. त्यानंतर पहा त्रि का जाते, इजी क्वेश्चन मुळेच जाते, सर्वांना सांगितलेलं आहे आपण लिमिट. जर तुम्हाला मी विचारलं बाळशास्त्री जांभेकर यांना नाही का यांनी जो शून्यलब्धी ग्रंथ लिहिला होता, तर तुम्हाला विचारलं ना शून्यलब्धी ग्रंथ हा कोणी लिहिला, तर तुम्ही कन्फ्युजन राहता. कोण? ज्याने PIQ नुसार अभ्यासच केला नाही ते कन्फ्युज होते, कारण की त्याला कळत नाही. परंतु मी काय करणार, मी ऑलरेडी बाळशास्त्री जांभेकरच पाहिला होता, कुठं समाज सुधारक, आणि त्याच्यामध्ये मी PIQ पहिले लिहिले 25 वर्षाची आलेली जसं. आणि तुम्हाला काय कळलं, अरे हे तर 2010चा क्वेश्चन रिपीट आहे, हे 2024चा रिपीट आहे. शून्यलब्धी ऑलरेडी विचार. मग हे कुठं करते, मग मी काय करतो सेकंदा शून्यलब्धी बाळशास्त्री, मी ऑप्शनही पाहत नाही, फक्त जांभेकर कुठं असं. आणि हे पाहिजे तुमच्यापाशी. आणि हे क्वेश्चन ज्याचा चुकला मग आपण म्हणतो सिली मिस्टेक. यामध्ये सिली मिस्टेक बऱ्याच गोष्टी, गोल करणे, गोल दुसऱ्यावर गेला, हे कशामुळे होते माहिती आहे का? पेपरचं अप्रोच पेपर बद्दल आपल्याला एवढं माहित नाही आहे, बाकी अनालिसिस माहित नाही, हे गोष्टी नसल्यामुळेच होते. हे नंतर बनवू आपण याच्यावर पेपरच्या पहिले, परंतु आता अभ्यासाचा भाग आहे. ओके, मेंटरशिप बॅच बद्दल व्हिडिओ येईल काही, आता आपण टाकू. आणि आपण जवळपास शनिवार किंवा रविवार या 2 पैकी करू. कारण की आता जे मुलं तलाठीचे आहे त्यांच्याजवळ जर व्हिडिओ गेला, त्यांनी जॉईन झाले, तर त्यांना सुद्धा त्यामध्ये जॉईन होता आलं. पाहू आपण लगेच, आपण नाही का जवळपास 2 महिन्यातच नाही का बॅच संपू. आणि तुम्हाला नाही का पहिल्याच दिवशी समजणार जे आपण व्हिडिओ टाकीन, व्हिडिओपेक्षा जे व्हिडिओ आपले फक्त इकॉनॉमिक सायन्सचे असणार आहे टाकून. बाकी आपल्याला नाही का PIQ आजपर्यंत आलेले आणि त्याची मी काढलेली नोट्स जे मी आत्ता काढत आहे खास करून, कारण की मला क्रक द्यायचा तुम्हाला. 10 पेज वाचल्यावरच 1 पेज कसं करायचं, ज्यामध्ये गाठाड कठार हे सर्व वाचून मी फक्त लिंक करून देईन, तेवढं वाचायचं आणि पाठ करायचं. आणि त्याच्यातला प्रश्न चुकला ते तुम्ही जबाबदार, बरोबर आहे. आणि कारण की ते मला माहित आहे तुम्ही त्याच्यावर चुकसाल, म्हणून मी म्हणतो पाठ करा, जे आलेलं आहे पाठ करा. ह्याच्यावर जास्तीत जास्त इम्पॅसिस काऊन करता तेच. हे व्हिडिओ येईल याबद्दल मी सांगेन की बॅच मध्ये काय असणार आहे नेमका. आणि 7000 जागा आहे कट ऑफ. हा ज्यावेळेस 7000 जागा होत्या सॉरी त्यावेळेस 19 वर लागला, आता 5000च्या वर जागा आहे आणि जागा वाढू शकते. कट ऑफ तुम्हीच प्रिडिक्ट करा. मी तर म्हणतो 30 ते 40च्या दरम्यान राहील, 30 ते 40. 27 प्रश्न आले होते आपल्या कंबाईन मध्ये, आता 26 मध्ये पाहून घ्यायचा एकदा. आणि प्री मेन सर्व 7ही सब्जेक्ट आहे आपल्याला यामध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं पूर्व परीक्षा आणि मेन यामध्ये कॉमन आहे. 100चं जे प्रिले वाचतात तेच मेन्सले काय 60 ते 65 प्रश्न आहे. मग आपण प्रिलेच जर चांगला केला तर मग आपल्याला मेन्सले जे फक्त मेन्स ओरिएंटेड सब्जेक्ट होते त्याच्यावर फोकस करू शकतो. त्यामुळे हे कॉन्फिडन्स तुमच्यात असला पाहिजे. नाही तर काही नाही, इथं तसं म्हणजे तिथेही तसंच होईल कन्फ्युजन, तर काय फायदा नाही ना काय करून कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यानंतर पहा प्री सोबत नाही का ते सांगितलं मी इंग्लिश मराठी घेऊ शकता. कोण ज्याचे मार्क वाटते की बा आपण घेऊ शकतो, आपण करू शकतो, त्याच व्यक्तीने. ज्याने कधीच वाचलं नाही GS जास्त त्यांनी GS वर फोकस करा, एक सब्जेक्ट घ्या. आणि कोणाला वाटत असेल की मराठी घेतो, तुमच्यानुसार तुम्ही करा, परंतु घ्या थोडंफार. आणि असं नका करू आजच ग्रामरचं एक प्रश्न प्रकरण झालं पाहिजे त्याला 3 दिवस लागू द्या का 4, परंतु त्यातला जर क्वेश्चन आला तर मार्क्स सुटला पाहिजे. आणि मी म्हणतो खास करून जर तुमच्याशी तुम्ही इकॉनॉमिकल चांगले असेल ना, महेश पाटील सरचा काय स्पॉन्सरशिप करत नाही आहो मी, त्यांची फी खूप मोठी आहे. त्यांना तर रिक्वेस्ट करा सर्वांनी, एवढी मोठी बॅच येतात सर तुम्ही, म्हणजे एवढी मोठी जाहिरात आली, तुमची फी नाही का खूप मोठी आहे, ती फी अफोर्डेबल नाही गरीब मुलांना, परंतु कसं आहे मार्क वाढू शकते. तेच इतरही सरांचे क्लास लावा, मी काही म्हणत नाही, सर्वच चांगले शिकवतात, परंतु जे शिकलं ते PIQ तुम्ही लिंक करून पाहिलं पाहिजे. आणि सर्व वाचण्यापेक्षा नेमकं काय वाचायचं हे यावरून नाही का तुम्हाला कळते. म्हणजे तुम्ही माझे लावले पण सर PIQ घेताय का, PIQ लिंक करताय का, मग हे तुमचं काम आहे. नाही तर नुसतं पुस्तक सुरू आहे, नोट्सवर नोट्स वाचतो PDF. आता मी तुम्हाला PDF देऊ शकतो,
हे बा 150 पेजची PDF वाच, काय फायदा आहे का त्याच्यात? हा, PDF वाचलेली तुम्हाला बरं वाटते PDF आहे बा, हा मार्क वाढत नसते त्यांना. आपण PDF किती सिरियस न वाचतो. हा, आपण काय वाचणार आहोत, PIQ नुसार वाचणार आहोत, ते फार मॅटर करते. ज्यावेळी एखादा क्वेश्चन आला ना, समजा ज्यावेळी ज्याचे आपण समजा उदाहरणार्थ पकडा ना, राष्ट्रीय उत्पन्नाची समितीवर प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची समिती, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना गिपना, त्याच्यानंतर सदस्य, अध्यक्ष, अहवाल त्याचा प्रथम अंतिम, त्याने काही शिफारशी केल्या ते, याच्यावर प्रश्न आहे, म्हणजे अर्धा पेजची माहिती आहे. मग तुम्ही काय करता, या राष्ट्रीय उत्पन्नाला पाहता PIQ, मग 21,000 मध्ये जाता, समजा 21,000 मध्ये जाता, मग 21,000 मध्ये फक्त राष्ट्रीय उत्पन्न पाहता. हेच करायचं आहे तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न समजा तुम्हाला 7-8 क्वेश्चन आहे आणि तेच क्वेश्चन रिपीट आहे. हा, हे पहिले 7-8 क्वेश्चन तुमच्या नोट्स मध्ये लिहायचे. त्याच्यानंतर तुमचं जे बुक्स आहे तुमच्यापाशी सांगितलेले लिस्ट, त्याच्यातून फक्त राष्ट्रीय उत्पन्न समिती वाचायचं आणि ते ऍड करायचं, काय नाही. मग तिला याचं प्रिडिक्शन बस झाली तुमची नोट्स तयार, याला पाठ करायचं. मग दुसरा मग समजते तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेवर प्रश्न आहे, ज्यामध्ये GDP, NDP, NNP, त्याच्यानंतर GDP डिप्लेक्टर, ह्याच्यावर पण हरित GDP हे प्रश्न आहे याच्यावर. हा, हॅपीनेस इंडेक्स काय, म्हणजे हॅपीनेस भूतांना मांडला होता एक इंडेक्स, ते आहे त्याच्यात, मी सर्व घेतलेले. म्हणजे तुम्हाला फॉर्मॅट काय करताय, संकल्पना प्रश्न आहे, GDP GDP हे सर्व. मग ह्याच्यावर तुम्ही काय करता, 21,000 मध्ये लिंक करता, 21,000 मध्ये फक्त कन्सेप्टुअल प्रश्न एकत्र करता, म्हणजे एक तुमचा फॉर्मॅट चालला. याच्यावर प्रश्न आला मार्क फिक्स, मग याले तुम्ही अनालिसिस करा. तसं मग तुम्हाला प्रश्न काय, ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणीवर प्रश्न आहे आता कुठं कंबाईनली, पण ऑलरेडी राज्य मेन्सले नाही का 4-5 क्वेश्चन आलेले अडचणीवर. तर ह्या अडचणी मग तुम्ही काय करता, पहिले PIQ ऍड, त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ मध्ये फक्त अडचणी पाहायचा, म्हणजे होता PIQ ओरिएंटेड स्टडी याले म्हणते. मग हे तुम्ही काय करताय, राष्ट्रीय उत्पन्नच वाचत आहे परंतु PIQ नुसार. मग हे भाग आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्यावर प्रश्न आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे काय म्हणता येईल अडचणी आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची समिती आहे, त्याच्यानंतर काय म्हणता येईल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनावर प्रश्न आहे, त्यानंतर NSS वर प्रश्न आहे, हे सर्व आहे त्यामध्ये. मग हे तुम्ही काय करता, PIQ नुसार असल्यामुळे स्किप बिन होती व्यवस्थित, युजलेस अभ्यास आणि एक्झाम ओरिएंटेड होते आणि एक मार्क फिक्स होते. असा फिक्स झाला पाहिजे. म्हणजे मला जर मी केलं राष्ट्रीय उत्पन्नावर समितीवर आला तर मला 1 मार्क झाला असं फिलिंग झाली पाहिजे, तेव्हाच तुमचा अभ्यासात होईल काहीतरी. आता आपण व्हिडिओ मोठा होईल, त्यानंतर लक्षात घ्या हे पहा. आणि बाकीचे व्हिडिओ मी टेलिग्रामवर टाकतो. ज्यांनी बॅच लावली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि ज्यांनी नाही लावली त्यांच्यासाठी तर मीच घेणार आहे डे बाय स्ट्रॅटेजी. आणि स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की खूप काही द्यायचं म्हणजे डाटा, आणि खूप विद्यार्थी 2-4 दिवस चांगलं वाटेल, मग बोर होईल, एक टास्कच पूर्ण. आपला टास्क काय राहील माहिती आहे का, PIQ ओरिएंटेड, आणि त्याची डेमो मी टाकलेली आहे, तुम्ही PDF पहा, त्यानंतर पहा. तुम्हाला काय करते, 3 क्वेश्चनवर समजा मी 3 क्वेश्चन केले आणि त्याची थोडी माहिती केली, 1 मार्क भेटताय आणि रिपीट आहे. मग तुमचा 1 मार्क फिक्स झाला अशी फिलिंग झाली पाहिजे, तरच तुमचा फायदा आहे. नाही तर नुसतं हे 3 महिने अशीच जाणार आहे. हे माझ्या अनुभवातून सांगतो. मोठा व्हिडिओ होईल. जर व्हिडिओ आवडला आणि काही गोष्टी माझ्या रिपीट होत आहे, कारण की ते इम्पॉर्टंट आहे, तळमळून का सांगत आहे मी, ते गरज आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पास होत नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल मी फक्त पुस्तक वाचलं मार्क वाढणार का, नाही. आपल्या चुका शोधायच्या आहे आणि मी त्यासाठीच आहे तुमच्यासाठी, चुका शोधणं कसाचं ते मी माध्यम सांगत आहे तुम्हाला. हा, लक्षात घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.